आता महिला मंडळ तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बर तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग बा. कपाट तर घरात घालताना मोडलंय, दिवांचं फळकाटणी गेलंच होतं आणि सोपा शेटवा गेलंच होतं. काय होतं काय? महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य पाया पडून सांग का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय अधिकार? इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेर ठोय 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 ठोय. अहो ते नवरदेव उड्या आणायचो, त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आता आहे का नाही? मग लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? अहो 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्राल का तुझ्या घरी का तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचारीची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग. उग पाहुणे 500 नाव छापे उन्हात पत्रिका वाटी हलकट. कशातही पैसे कशा. पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवण म्हणजे वराट नाला एक ताटली हातात घेतो, भात कोण फडी दे. अहो एकाला भातच सापडा ना, ती ताटलीच घरी घेऊन गेलो. मरद्या म्हणलं ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडलं तर वरण सापडा ना, तेवढे त्या कांदा खालावला होतो, भातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न उडत. मग काय? अहो चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टापटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत, मेलं म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामून सेपरेट होते, मारली जग, केले एकत्र. राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे कशात. एक वाक्य सांग का, पैसा मानात घालू नका, पैसा दानात. हो, आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लग्न साधे करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असा नियम आहे का डीजे लावल्या साठ होत्या? विनोदाचा भाग सोडा महाराज, लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय. लग्ना इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे. लग्ना इतका खर्च हळदीला. आणि रात्री हळद लावायची. भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद लावायची आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आता तर त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय. मेहंदी कार्यक्रम आलाय आपल्याकडे. मेहंदी सेपरेट मेहंदी. आणि मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये. आणि 10 रुपयाला नळकंडी दे. ती मेहंदी काढ. आता बरं ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची ओवी का काय? नाही, खेकळण गांडुळण साप. खेकळण गांडुळण साप. इथून इकडे मांजरीची घाण कुत्रे. अरे काय मी. आणि मेहंदीला खर्च 2. अग बाई, त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी घालो आणि नवरीत बादलीत बसाव ना.
काय आलं नाही कशातही पैसे कशातही पैसे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नऊवार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तू मुंडकी आम्ही. कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून अर्गाला जाऊ. गेला ना बामणाच्या गाड्यात. तो बामण म्हणला मी आहे तिलाच काटाळा आहे, त्याचं काय करायचं. कशात पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, कोणाला किडा आला पुड्या केल्या. आता लोक पुढे फोडतेच नाही, एक तर वायता गेल राहत्यात डायरेक्ट फेकून आणते. कशातही पैसे कशा. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलाय आता. धनवर देव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालचा. ती हायवेला मिळते ना, तो आताच 99ला झालाय, नाही तर 35चाच होता. त्या नवर देवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. अशी 4 पायऱ्या. ती किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडं कांद्याचा वाफा, इकडं लसणाचा वाफा, मधी टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक पट वाटेव द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं ना, वर देव घोड्याहून पडलं पाहता काय. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बरसा मेरा लॉन्स मध्ये एक शांतता, जसा प्रेत पेटवायचा आता. बहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. आणि तुम्ही चालत माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाकी. ते अरे बाटलीची बुच टाका बेवड आहे ते. त्याला काय फुलं लागा त्या मरणाच्या क्वाटरी बी. कशातही पैसे कशातही पैसे. अहो 3 माणसं अशी आहेत महाराज, दिसन तिथं आणली पाहिजे. 3 माणसं. एक पहिला माणूस आहे, तो मठ्ठा कोणी बनवला, लय पिसावली पाहिजे त्या मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाडात बरोबर भरितोय, पाण्याचं टिपाड. आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फावर. पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ, अनाखो पांढरं पाणी, हान मठ्ठा. अहो 22 गालास मठ्ठा पिले एक अवलाद. 22 गालास. मी म्हणलं अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का काय. अहो ते मठ्ठा पिलं, घरी गेलं, बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गाडगाड गाडगाड, बसलं का खाड खाड खाड. त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का, गडगड गडगड खाड खाड खाड. काय दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली, लय पिसावली पाहिजे. इथं कापेल
इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. काय नाही तर रविवारी घालूच नको ना. आणि तिसरा एक माणूस आहे तो तर लय आणला पाहिजे. तो आणला नाही तो डायरेक्ट बोकासलाच पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय, लय पिसावली पाहिजे ती अवलाद. गाऊन अहो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन. अहो सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पार कामावरून आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. कशातही पैसे काय. आता लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या बिंडो काल्यात महाराज, त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. संस्कृतीला कलंक आहे महाराज. लग्नामध्ये 2-3 गोष्टी आल्या. ते लग्नामध्ये स्क्रीन आणलाय कोणी, स्क्रीन ते प्री वेडिंग काय म्हणते त्याला, बरं ते आलंय. आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्यानं पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवत. मग त्यांनी वाड्यानं पळणे, येड्या बाबळीत मुका घेणे, बोकडे बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. काय अहो त्या पोरीनं पोरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेऱ्यावाल्या त्यांच्या मागं पळायचं. अहो तो कोर्सच निघालाय. 2 दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचं. वराडत असं ताईट बसून पाहत आहे. म्हातारी माणसं छे माय नाती सारखी दिसती, नाताची तुईन दिसती काय. कशातही पैसे कशात. आता ते लग्न पत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅक्स आणलेत रस्त्याला, बोर्ड ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. भंगरी नवर देवतो ला तुम्ही फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आई बापाचा लावा. आता छत्रपती आपलं दैवत आहे, लावा ना. कोण नाही म्हणले. तो भंगरी नवर देवतो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर. हाय मी अजून बर. ती नवरी आता तिकडं लांब झक मारायची, तिकडं उभी करायची ना, त्याच्या पुढून आणून उभी केली. काही आता ते मंगलाष्टका टायमाला बोलून आणलाय कोणी, फुगा फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. आता भंगरी नवर देव दसमू साड्या गडी तो घातला बोलून मध्ये, नवरी घातली बोलून मध्ये आणि त्यान झाला डान्स सुरू पुढं बोलून मध्ये. आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवर देवाला खेटली. खेटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण त्याला स्मूथ टच म्हणू. आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला नाही. टच व्हायचा त्याला पण जर्सी ग्वाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबवलं, जे फुगा फुटला. 9 गाड्या गेल्या नवरदेवा. नाही तरी गेला जंजवाया, नाही तरी गेला जंजवाया. भजर विठ्ठल, नाही तरी गेला जंजवाया, नाही तरी गेला